नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्रातील 4 विद्यापीठापैकी 4 कृषी विद्यापीठापैकी एक महत्त्वाचं जे कृषी विद्यापीठ आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. यामध्ये 369 जागांची जी आहे तर ती पदभरती जाहीर झालेली आहे आणि विशेष म्हणजे यापैकी 50% बिना ऑफिशियली ठीक आहे अनऑफिशियली भरल्या गेलेली आहे. हे जर मी तुम्हाला सांगितलं तर आय नो तुमची मेंटल कंडिशन मी समजू शकतो, पण हा जो पदभरतीचा जो कारभार आहे 50% एका विशेष गटासाठी राखीव आहे आणि मला असं वाटतं की ते 50% पदं जे आहेत तर ते ऑलरेडी भरल्या गेलेली असतील. काय आहे सगळं हे आपण समजून घेऊया आणि ज्यावेळेस तुम्हाला कळेल ना ॲक्च्युअल कारण काय आहे की हे 50% पदं भरल्या गेलेली असतील तर त्यावेळेस तुम्हाला देखील असं वाटेल की हां ठीक आहे यार, म्हणजे यात एवढं काही खूप विशेष नाही आहे किंवा भ्रष्टाचार किंवा घोटाळा नाही आहे हे तुम्हाला कळेल न. आता महाराष्ट्रामध्ये जी हरित क्रांती झाली ना त्याचे हे जनक आहेत वसंतराव नाईक आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी ही काय केलेली आहे ही जाहिरात आलेली आहे ना. आता यामध्ये पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय, पगार काय आणि परीक्षा कधी होणार आहे हे सगळं आपण काय करूया समजून घेऊया. सुरुवातीला आपण काय करूया, अगोदर जो शासन आदेश आलेला आहे तर त्या शासन आदेशामध्ये किंवा जी जाहिरात आलेली आहे ना तर त्यामध्ये काय आहे ते आपण जाणून घेऊया. बघा 1/7/2025 कृषी दिनाच्या दिवशीच ही काय झालेली आहे ही जाहिरात आलेली आहे आणि याचे जे फॉर्म जे आहेत तर हे फॉर्म भरायला सुरुवात कधीपासून सुरू झालेली आहे ही 2 तारखेपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आवेदनपत्र आणि शुल्क भरण्यासाठी 1 ऑगस्टपर्यंतचा त्यांनी वेळ दिलेला आहे. आता यामध्ये 2 प्रकारची पदं आहेत. पहिलं जे पद आहे ना तर ते आहे पहारेकरी म्हणजे काय वॉचमन. आता यामध्ये वॉचमनची एकूण 62 पदं आहेत आणि वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 आहे. म्हणजे DA वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी जर यामध्ये इन्क्लूड केल्या तर 22-25 हजारापर्यंत पगार जाऊ शकते. यामध्ये बाकी सगळ्या संवर्गासाठी काय आहे, आरक्षण आहे, खेळाडू माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त असेल, दिव्यांग असेल, सर्वसाधारण यांच्यासाठी हे काय आहे की आरक्षण लावलेलं आहे. या पहारेकरी या पदाच्या 62 जागा आहेत आणि जे दुसरं जे पद आहे ते म्हणजे आहे मजूर. मजूर पदासाठी जवळपास किती आहे 307 जागा रिक्त आहेत. 307 जागा आहेत. त्यामध्ये गुराखी झालं, परिचर, दुग्धा, पशुधन परिचर, पुस्तक वाहक, फरास, सफाई कामगार, तत्सम पदे एकूण 307 पदं आहेत आणि यांची वेतन श्रेणी जी आहे ती सेम असणार आहे 15,000 ते 47,600. 307 पदं आहेत. सर्वसाधारण महिला, खेळाडू, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त, दिव्यांग सगळ्यांना काय आहे की यामध्ये आरक्षण दिलेलं आहे न. आता याची काही वैशिष्ट्य आहे किंवा काय म्हणता येईल शैक्षणिक अर्हता आपण बघून घेऊया की यामध्ये पहारेकरी हे जे पद आहे पहारेकरीसाठी तुम्हाला काय फक्त तुमचं 7वी उत्तीर्ण असायला पाहिजे. तुमची प्रकृती जी आहे तर ती सुदृढ असायला पाहिजे. माजी सैनिकांना यामध्ये काय आहे की प्राधान्य आहे. जर तुम्ही समजा 35 वर्ष झाले असेल तुमचे किंवा 15-20 वर्ष काय जी मिलिटरीमधली जी सेवा आहे तुम्ही दिली असेल तर वापस जर तुम्ही आलात तर सेवा पूर्ण करून तुम्हाला यामध्ये काय आहे की भरपूर असं प्राधान्य दिलं जाणार आहे. यामध्ये 60 गुणांची व्यावसायिक चाचणी होणार आहे. आय रिअली डोंट नो की व्यावसायिक चाचणी यामध्ये काय असणार आहे, पण ठीक आहे त्यांनी दिलेलं आहे. शेती काम विषयीचं काहीतरी व्यावसायिक चाचणी असणार आहे आणि 40 गुणांची जी आहे तर ती शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे आणि त्यामध्ये तुमची वेट, हाईट वगैरे या गोष्टी चेक केल्या जातील, मेडिकल वगैरे होईल. देन मजूर जे पद आहे सगळ्यात जास्त यामध्ये 4थी उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य आहे. संबंधित क्षेत्रात म्हणजे कृषी विभागातलं 60 गुणांची इथं काय होणार आहे व्यावसायिक चाचणी होणार आहे आणि 40 मार्काची काय होणार आहे शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे आणि 45% जे आहे तर ती यामध्ये काय करावं लागणार आहे मार्क्स मिळवावेच लागणार आहे ना. आता येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, जिथं मी सांगितलं तुम्हाला की 50% जे आहे तर ही जागा जी आहे तर ती कोणासाठी असणार आहे. बघा या ठिकाणी पहिल्याच पेजवरती दिलेलं आहे की ही जी भरती आहे या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांमधून काय झाला करणार आहे की 50% पदं जी आहे तर ती भरली जाणार आहे. बघा या ठिकाणी एकूण गट क आणि ड संवर्गातील भरावाच्या 50% पदापैकी रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाबाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरतीसाठी राबविण्यात येणार आहे. काय आहे हे एक्झॅक्टली आपण थोडंसं काय करूया, यावरती माहिती तुम्हाला थोडीशी दुसर आहे. PPTच्या साह्याने आपण काय करूया समजून घेऊया की एक्झॅक्टली ही माहिती काय आहे ना. आता वसंतराव नाईक आपण हे तर पाहिलं सगळं, शासकीय आदेश देखील पाहिलेला. भरतीचे प्रमुख वैशिष्ट्य विद्यापीठाबाहेर. बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे की भरतीची प्रमुख वैशिष्ट्य काय आहे, अरे देवा ठीक आहे.
गट क आणि गट ड ची ही जी पदं आहे ना, विद्यापीठाबाहेरील प्रकल्पग्रस्त ठिकाणी भरणार आहे. म्हणजे विद्यापीठाच्या परिसरामध्ये तर ही कामं असणारच आहे, पण विद्यापीठाच्या बाहेर जिथे जिथे प्रकल्प आहे तिथे होणार आहे. 50% पद जे आहे ना प्रकल्पस्थ पदामधून भरली जाणार आहे. प्रकल्पस्थ पद म्हणजे काय आता ते समजून घ्या. प्रकल्पस्थ पद म्हणजे ज्या उमेदवारांनी आपली जमीन आणि घरे विद्यापीठासाठी दिलेली आहे त्या लोकांसाठी 50% काय केलेलं आहे, शासनानं आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे मी जर समजा माझी 2 एकर 5 एकर काय जी जमीन असेल, माझं घर राहतं जे असेल ते जर मी विद्यापीठासाठी दिलं असेल तर त्या विद्यापीठानं मला का नोकरी देऊ नये. आणि मी ही जी माझी जागा आहे किंवा माझ्या वाडवडिलांनी जर जागा दिली असेल तर ती याच सबबीवर दिली असेल की तुमच्या परिवारातील मी एक मुलगा काय करेल की नोकरीवर घेईल. जेव्हाही शासनाची ही काय म्हणतील पदभरती येईल तर त्यावेळेस मी तुमच्या मुलाला म्हणा किंवा मुलीला म्हणा, 4थी पास असेल, तुमचा भाऊ असेल किंवा तुम्ही स्वतः जरी करत असेल तर तुम्हाला मी काय करणार आहे, यामध्ये शासकीय सेवेत घेणार आहे. काय चुकलं त्यांचं? त्यावेळेस जर बोलणं झालं असेल तर ते तोंडीच झालं असणार ना. अर्थात त्यांच्यातही स्पर्धा असणारच आहे, पण 50% जागा ज्या आहेत तर त्या ऑलरेडी सगळ्यांना बोललेल्याच असतील आणि त्याच वेळेस त्यांनी नावावर केल्या असतील. एकदम कोणी आपले 10 रुपये जर पडले तर आपण 10 वेळेस विचार करतो. विचार करा, एवढी ज्यावरती आपल्याला पूर्ण आयुष्य जगायचं आहे ती सगळीच्या सगळी जागा शासनाच्या किंवा विद्यापीठाच्या हवाली करणं म्हणजे आत्मा काढून देण्यासारखंच आहे ना. तर मला वाटतं की हा न्याय आहे आणि ही रास्त भूमिका आहे सरकारची ही की 50% जे प्रकल्पस्थ जे फॅमिली आहे तर त्यांच्यासाठी काय दिलेलं आहे पद आहे. ऑफकोर्स त्यांच्यामध्ये देखील काय असणार आहे की कॉम्पिटिशन असणार आहे. पण आता बाकीच्या ज्या 50% जागा आहेत उर्वरित महाराष्ट्रासाठी आहे. प्रकल्पग्रस्तांमध्ये आणखी एक थोडासा तुमच्या मनामध्ये संभ्रम असू शकतो की सर माझं दुसऱ्या ठिकाणी समजा एक धरण झालेलं आणि तिथं त्या प्रकल्पामध्ये माझं काय झालेलं आहे की जमीन गेलेली आहे तर मी तिथं अप्लाय करू शकतो का. तर हा जो सिनेरिओ तर तो अप्लाय होणार नाही. तिथे काय सांगितलेलं आहे की या कृषी विद्यापीठासाठी फक्त ज्यांनी जागा दिलेली त्यांच्यासाठीच आहे, दुसऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी नाही. अर्थात त्यांचं बाकीच्या संवर्गामध्ये जसं आरक्षण आहे तसं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक यांना जे सेपरेट आरक्षण आहे ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. तर त्यामुळे ही जी जाहिरात आहे तर ही ऑफलाईन पद्धतीने मागवली जाणार आहे आणि यामध्ये सविस्तर माहितीचा अर्जाचा नमुना जो आहे तर त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये देखील दिलेला आहे आणि 2 जुलै 2025 पासून हे अर्ज काय आहे उपलब्ध होणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कृषी आपल्या विद्यापीठाच्या संलग्न जे पण लोक असतील त्यांच्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर यस, काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये देखील लिहू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.